रात्रीच्या वेळी पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली झोपणे वर्ज्य आहे, कारण तिथे अशुभ शक्तीचा वास असतो. क्रमांक 2. झोपेतून उठल्यावर लगेच आरसा पाहू नये. आधी स्वतःचे तळहात पाहावेत. क्रमांक 3. झोपण्यापूर्वी आईवडिलांच्या चरणाला स्पर्श करून आशीर्वाद लाभते. क्रमांक 4. दुसऱ्यांचे अंथरूण किंवा पांघरूण घेऊन झोपल्याने त्या व्यक्तीचे आजार किंवा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येते. क्रमांक 5. हाताचा उशीसारखा वापर करून झोपणे हे दारिद्र्याचे लक्षण आहे. क्रमांक 6. घराच्या उंबरठ्यावर डोके ठेवून झोपणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. क्रमांक 7. अभ्यासू व्यक्तीने किंवा तपस्वी माणसाने कधीही रात्री उशिरापर्यंत जागू नये, कारण यामुळे बुद्धीचा क्षय होतो. क्रमांक 8. ओल्या केसांनी कधीही झोपू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आरोग्य बिघडते. क्रमांक 9. झोपण्यापूर्वी आपल्या पितरांचे किंवा कुलदेवतेचे स्मरण करावे, यामुळे दुःस्वप्ने पडत नाहीत. क्रमांक 10. झोपताना अंगावर घेतलेले पांघरूण पायाने झटकू नये, हे लक्ष्मीचा अपमान करण्यासारखे मानले जाते. क्रमांक 11. चपला किंवा बूट घालून कधी पलंगावर बसू नये किंवा झोपू नये. क्रमांक 12. कपाळावरती भस्म किंवा टिळा लावून झोपू नये, पुसून घ्यावा, कारण त्याचे विद्रुपीकरण होणे अशुभ असतं. क्रमांक 13. अन्नाचा कण तोंडात असताना किंवा उष्ट हाताने झोपल्यास लक्ष्मी माता कोपते. क्रमांक 14. पलंगावरती बसून नखे कापणे किंवा केस विंचरणे घराच्या नाशाचे कारण ठरते. क्रमांक 15. झोपताना कधीही तुळशीचे पान जवळ ठेवू नये किंवा तोंडात टाकू नये. क्रमांक 16. घरामध्ये ज्या ठिकाणी धान्य साठवले जाते त्या खोलीत झोपणे टाळावे. क्रमांक 17. विनाकारण जास्त काळ झोपणे हे तमोगुणाचे लक्षण आहे, जे माणसाला अधोगतीकडे नेते. क्रमांक 18. झोपताना आपले तोंड पश्चिमेकडे असेल तर मानसिक अस्वस्थता वाढते. क्रमांक 19. गुरु, अग्नी आणि ब्राह्मण यांच्याकडे पाय करून कधीही झोपू नये. क्रमांक 20. अंथरुणावर बसून जेवण केल्याने शरीरात रोगाचा प्रादुर्भाव होतो. क्रमांक 21. ज्या खोलीत सूर्यप्रकाश येत नाही, हवा कोंडलेली असते, अशा खोलीत कधीही झोपू नये. क्रमांक 22. झोपताना पायावर पाय चढवून झोपल्याने नशिबाची साथ कमी होते. क्रमांक 23. रात्री झोपताना तुटलेली किंवा फाटलेली चादर वापरणे म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणे होय. क्रमांक 24. पलंगावर बसून रडणे
किंवा शोक करणे अत्यंत अशुभ मानले जाते. क्रमांक 25. ब्रह्ममुहूर्तावर उठून जे भगवंताचे नामस्मरण करतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.